नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मनुवादी विचारसरणी काय आहे हे विरोधकांनी प्रथम समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला हा विषय जास्त समजतो असं माझं मत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कंकालेश्वर मंदिरात दाखल. मंदिरात दर्शन घेऊन केली विविध विकास कामांची पाहणी. धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित यांच्यासह अनेक नेते उपस्थित. परभणीच्या मानवत तालुक्यात पावसाची हजेरी. खरीपाच्या पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जळगावमधील गिरणा धरण 95% भरलं. जळगाव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीतील सिंचनाला मोठा दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. तळेगाव दाभाडे आणि तळेगाव MIDCतील दोघांविरुद्ध गुन्हे दाखल. सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना बँक खाती वापरण्यास दिल्याप्रकरणी दोघांवर कारवाई. मावळमधील कुंडमळा पूल दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण. 8 कोटींचा निधी मंजूर असूनही नवीन पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. पहाटेपासूनच सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पावसाची दमदार हजेरी. पंढरपुरात विठ्ठलाच्या पादुकांवर गुलाल आणि बुक्क्यांची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात संपन्न. हजारो भाविकांनी घेतले पादुकांचे दर्शन. पुरंदरमधील सासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर मोठी कारवाई. 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. यवतमाळ जिल्ह्यात सलग 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नागरिक त्रस्त. अरुणावती नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी. भुसावळ RPFची रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये 3,98,000चा 7 किलो 978 ग्रॅम गांजा जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार. धरण 100% भरल्यामुळे मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. नदीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचे आवाहन. यवतमाळातील आर्णी तालुक्यामध्ये इर्टिगा कारसह 3 जण वाहून गेल्याची घटना. पती सुरक्षित असल्याचं तर पत्नी आणि दोन्ही मुली वाहून गेल्याची माहिती समोर. सिंधुदुर्गमधील 12 धरणे 100% भरली. फोंडा धरण ओव्हरफ्लो. नागरिकांकडून समाधान व्यक्त. बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. 2 ठिकाणी मोठी झाडं कोसळल्याने बुलढाणा खामगाव महामार्गावरील वाहतूक 3 तास ठप्प. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.